आज लासूर येथे मैदान झालं आणि एक नंबरचा मान मिळवलेला आहे या पक्षानं आणि ही एक नंबरची आपल्याला ढाल दिसते आणि मेन आज त्यांच्या गावची यात्रा आणि गावच्या यात्रेला ज्यावेळेस असं काहीतरी मोठी गोष्ट घडत असते कारण ही ढाल पैशाने विकत घेऊ शकत नाही, गुलाल पैशाने विकत घेऊ शकत नाही, त्यासाठी आपला नंदी पळायला लागतो आणि त्यावेळेसच ही यश भेटत असतं. आज गावचा यात्रेचा गुलाल आणि एक नंबरचा गुलाल हे दोन्ही समीकरण आज जुळून आली म्हणजे भैरवनाथानं दिलं ती त्यामुळं आली. कारण काय होतं माहित आहे का, ज्यावेळेस एखादा नंदी गट पास करत नसतो त्यावेळेस मालकाची इच्छा असते गट पास करावा, त्यानंतर असं वाटतं त्याला की गट पास झाल्यानंतर सेमी पास करावा आणि सेमी पास झाल्यानंतर त्याची अशी इच्छा असते की फायनल तर राहतोय पण एक नंबरची इच्छा राहिली आणि ती एक नंबरची इच्छा आज पूर्ण केली. बैलाला बैल आमच्या चांगला मिळाला डावीचा तर बैल 100% एक नंबर करणार, ह्यात काही विषय नाही. कारण आमचा बैल कडनं पोहतो, आम्हाला फक्त डावीचा कडेचा बैल मिळाला की झालं. आज वेगळं पण जाणवलं का, कारण यात्रेला माणसं आनंदी भरपूर असते ती आणि त्यात बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस गुलाल भेटतो तो आनंद तर कशातच हे करू शकत नाही, त्या आनंदात सांगूच शकत नाही. म्हणजे कसं असतं की आता गावचा सकाळी येताना विचार असतोच की बैल निघाला म्हणलं की काहीतरी झालं पाहिजे. बरोबर. मग आज त्याने एक नंबर केला, त्यात सगळीच आनंदी आणि ह्यात सगळ्यांचं म्हणजे सगळ्या पोरांचं सहकार्य असतं त्यामुळं घडून येतं, एकाचंही यात योगदान नसतं. आता ही एक नंबरची ढाल हातात धरली, कसं वाटतं ही ढाल हातात धरल्या? ह्या एक नंबरच्या म्हणजे एक नंबर साठी आम्ही बरेच दिवस हे करत होतो आणि आज एक नंबर भेटला ह्यात आम्ही खुश आहे. आणि गावची यात्रा बी आज आहे, देवानं आमच्या बैलाला एक नंबर भेटला यात्रे दिवशी. कायम असाच एक नंबरचा गुलाल बैला आमच्या राहावा एवढंच भैरोबाला हे करतो. म्हणजे गावचं जे तुमच्या कुलदैवत आहे ते आज पावलं म्हणायला लागलं. हो, पावलं आम्हाला मागल्या वर्षी पावलेलं, यंदा बी पावलं. तरुण सहकार आहेत त्यांच्याकडे येऊया. आता दादा तुम्ही आता ह्यांच्यात जरा हे दिसतंय, काय होतं माहित आहे का, आता ही जवान पिढी ह्यात उतरली आणि गुलालासाठी धडपड करायला लागली आणि एक नंबरचा गुलाल म्हणलं तर सगळ्यात बैलगाडी क्षेत्रात अभिमान कधी असतो ज्यावेळेस आपला बैल एक नंबर करतो त्यावेळेस, आणि तुमच्या बैलानं आज एक नंबर केलेला. आज काय भावना काय व्यक्त करचाला? बरीच म्हणजे 1 वर्ष झालं आम्ही धडपडत होतो. गटात बसायचा, सीमित बसायचा, थोड्यात मार खायचा आणि कधी बैल एखादा दुसरा पळत नव्हता त्याच्याबरोबर, म्हणजे पायरा आमचा व्यवस्थित घडत नव्हता. आता आज भैरोबाच्या यात्रेच्या निमित्त असं भैरोबाचं कौल दिलाय आम्हाला की तुम्ही चांगली बैल घाला आणि चालू करा. म्हणजे आज सुरुवात करून दिली, नवी सुरुवात करून दिली, पाडव्याची नवीन सुरुवात केलेली आहे. काय सांगचाल आज गुलाल एक नंबरचा? आतापर्यंत आमचा बैल 2-3 नंबरातल्याच बैलावर पळलेला आहे, 1 नंबरातल्या बैलावर आतापर्यंत कधीच पळला नाही. 2-3 नंबरातल्या बैलावर पळूनच आता 1 नंबर केलेला आहे आणि वर्षातनं आज 1 नंबर झालेला आहे. आमच्या बैला गुलाल मिळतोय पण वर्षातनं 1 नंबर आज झालेला आहे पहिल्यांदा. तर आम्हाला एवढंच म्हणायचं की आमचा बैल जर 1 नंबरात पळला तर अजून उजेडात जाईल. मित्रांनो बघा, खरं आहे. अजून कोण काय बोलणार आहे का तुमच्या टीम मधलं? सांगायचे की आम्हाला जर वर्षा पहिल्या जर आम्ही पळालो, आमचा बैल कमी पळत नाही तर जाईल त्या मैदानात आमचा बैल 1 नंबर करणार ही आम्ही गॅरंटी देतो. पण त्याचा हा बैल मिळाला पाहिजे त्याला. आमचा बैल एक खांदा आमचा उजवा कडनं पळतो, त्याच्यावर कड आली तरी कडनं सिमी काढतो. आज त्यानं कडनंच सिमी काढला, त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला, फक्त आम्हाला पाहिजेची अडचण आहे. ह्याच्या आधी पण गुलाल मिळवले असतील भरपूर, पण आज एक नंबरचा गुलाल ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस टीमच्या किंवा तुमच्या सगळ्या मालकांच्या काय भावना असते, तो काय वाटतं नक्की एक नंबरचा गुलाल? मालक आमचे म्हणजे काय विचारत नाही ती की किती झाला काय झाला, आम्ही जेव्हा सांगू तेव्हा त्यांना कळतं की एक केलाय म्हणून, आणि त्यांचा फोन पण नसतो आम्हाला की काय झालं पाहिजे. आणि राहिला विषय आमचा जो मोठा बंधू आहे तो मुंबईला असतो, तो आला नियोजन करतो, त्याच्याकडेच असतं सगळं अतुलकडे, त्याचं ते नियोजन करून सांगत असतो आम्हाला. आणि आजचा पायरा हा आमचा किनीतल्या एकाच सीमित आमची गाडी होती, दोन्ही बी जे पायऱ्यावाल्या होते ते
तेव्हा हा घडून आलेला पायरा आहे आणि तो बैल डावीचा बिताड आहे, आमचा बैल उजवीचं, त्यामुळे हा बैल पळून आज झाला. आणि ज्यावेळेस मित्रांनो खरं आहे, ज्यावेळेस नर मादा बैलगाडी पळत असती डावीला उजवीला, त्यावेळेस 100% आपल्याला ही एक नंबरची यश बघायला भेटतात. आज ती पक्षानं करून दाखवले. आपण शुभेच्छा करूया पक्षाच्या सगळ्या टीमला किंवा पक्षाला. त्यापेक्षा पक्षाच्या घरच्या म्हणजे महिला आहेत किंवा त्यांची वडीलधारी माणसं, त्यांना खूप आनंद झालाय आजचा. कारण का त्यांनी आमच्यापेक्षा ते जास्त कष्ट करतात. बाकीचं आम्ही काय एवढं थोडंसंच करतो, जास्त करून सगळे तेच करतात. त्यामुळे एकदा अवश्य घरी या, तिथं बॅट देऊ तुम्हाला बॅट. 100% आपण त्यांच्या गोट्यावर गाठ घेऊया मित्रांनो. आणि आपण शुभेच्छा करूया किंवा त्यांच्या महिला मंडळ आहेत त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. बरं त्यांनी नाव काढलंच, कारण आपण मैदानात येतो सगळ्या गोष्टी करतो, पण महिला सकाळी पहाटे उठून स्वयंपाक करून सगळ्या गोष्टी करून आवरत असतात. त्यावेळेस बैलगाडा मालक येतात किंवा त्यांची सगळी टीम येते. त्यामुळे श्रेय महिलांचंही यात भरपूर मोठं योगदान आहे. आपण शुभेच्छा करूया. आणि हा बैल भैरनाथ प्रसन्न जेव्हा टॅलेंट ग्रुप क्षेत्र मावली मदन विष्णू मडवी सिद्धे करवली यांच्या नावाने पळतो. आता कसं पुढं कसं नियोजन? आता बघू, घरी गेल्यानंतर ठरवू. तरी 8 दिवस काढतो, 8 दिवसांनाच काढतो. धन्यवाद. धन्यवाद.